मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाय वेटेज टॉपिक्स पाहणार आहोत. आता आपल्याला एक्झामसाठी टाईम खूप कमी राहिलेला आहे आणि तुम्हाला या टाईममध्ये कमी टाईम देऊन जास्त मार्क्स घ्यायचे असतील, तर तुम्हाला हाय वेटेज टॉपिक्स हे करावेच लागतील आणि ते कोणते असतील, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर मित्रांनो, मी धरते तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या YouTube चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आता मित्रांनो, जर तुम्ही नर्सिंग सीईटीचे डिटेलमध्ये तुम्हाला सिलेबस कमी वेळेत पूर्ण करायचा असेल, तर आपली नवीन लाईव्ह बॅच जी 2 तारखेपासून सुरू झाली आहे. याच्यामध्ये फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स आणि याच्यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप देखील मिळेल. नर्सिंग सीईटी सोबतच आपल्याकडे पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, नीट, जेडबलई या एक्झामचे देखील कोर्सेस आहेत. आता पाहूयात सब्जेक्ट वाईज आपण हाय वेटेज टॉपिक्स. आता हाय वेटेज टॉपिक्स पाहण्याआधी सगळे सब्जेक्ट पाहून घेऊयात. आपली जी एक्झाम आहे ती टोटल 5 सब्जेक्ट मध्ये डिवाइड केली गेलेली आहे. फर्स्ट इज फिजिक्स, सेकंड इज केमिस्ट्री, थर्ड इज बायोलॉजी, फोर्थ इज इंग्लिश अँड फिफ्थ इज नर्सिंग ऍप्टिट्यूड. टोटल अशी 5 सब्जेक्ट मध्ये डिवाइड केलेली आहे. प्रत्येक सब्जेक्ट साठी 20 प्रश्न येतात आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असतो. 1 मार्क फॉर ईच क्वेश्चन. सो असा टोटल 100 प्रश्न 100 मार्कांचा तुमचा पेपर होतो. आता यामध्ये तुम्हाला 80 प्लस जर पर्सेंटाईल घ्यायचं असतील, तर तुम्हाला काही हाय वेटेज टॉपिक करावे लागते. आता ते जे असतील फिजिक्सचे कोणते असतील, तर फर्स्ट ऑफ ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ करंट, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, atoms, molecules and nuclei, oscillations, rotational motion, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, सेमीकंडक्टर्स, वेव्ह मोशन. आता मित्रांनो, हे जे मी तुम्हाला टॉपिक सांगते ते हाय वेटेज आहेत. या हे टॉपिक केल्यावर ते तुम्हाला 100% पर्सेंटाईल पडतील, पर्सेंटेज पडतील याची गॅरंटी नाहीये. पण 80 प्लस पर्सेंटाईल नक्कीच पडतील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. आणि जर अजून काही तुम्हाला 100% एवढ्या कमी दिवसात करायचं असेल, तर आपला कोर्स आहे तो देखील तुम्ही जॉईन करू शकता. नेक्स्ट सब्जेक्ट आहे केमिस्ट्री. यामध्ये तुम्हाला अल्कोहोल, फिनॉल, इतर हा टॉपिक करावा लागेल. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन, सॉलिड स्टेट, केमिकल थर्मोडायनामिक्स अँड एनर्जेटिक्स, coordination compounds, P block elements, D block and F block elements, chemical kinetics, solutions and colligative properties. हे असतील हाय वेटेज टॉपिक्स. त्यानंतर आपला सब्जेक्ट येतो बायोलॉजी. बायोलॉजीसाठी आपल्याला इकोलॉजी, ॲनिमल डायव्हर्सिटी, ह्युमन फिजिओलॉजी, ह्युमन रिप्रोडक्शन अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, प्लांट फिजिओलॉजी, जेनेटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजी, सेल बायोलॉजी अँड सेल डिव्हिजन, त्यानंतर प्लांट डायव्हर्सिटी आणि नंतर आहे प्लांट रिप्रोडक्शन. हे तुम्हाला बायोचे चॅप्टर्स करावे लागतील. यासोबतच ज्या इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत जसे की हार्ट, किडनी, ब्रेन असे जे आपल्या बॉडी पार्ट मधल्या किंवा ज्या आपण डायग्राम्स आहेत, तर त्या नक्की करून जा. कारण डायग्राम वरती क्वेश्चन 100% येतं. सो एखादी लोकेशन विचारली जाते किंवा ब्रेन मध्ये सगळ्यात हायेस्ट पार्ट, बॉडीमध्ये सगळ्यात हायेस्ट पार्ट विचारला जातो. असे जे कंपल्सरी क्वेश्चन असतात तर ते विचारले जातातच. नेक्स्ट आता पाहूयात इंग्लिश. इंग्लिशचं ग्रामरमध्ये टेन्सेस, आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स, व्हॉइस याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. सिनोनिम्स, अँटोनिम्स, एडियम्स यावरती सुद्धा विचारला जातो. आणि कंपल्सरी अजून एक टॉपिक वरती क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर अँड कंप्रेशन यावरती सुद्धा विचारलं जाते. आता इंग्लिशचं झालं, त्यानंतर येतं नर्सिंग ऍप्टिट्यूड. नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये नर्सिंग फाउंडेशन यावरती येतो. प्रायमरी हेल्थ केअर, वॅक्सिनेशन अँड इम्युनायझेशन, हार्मोन्स, पोस्ट एड, डिसीजेस अँड व्हायटल सायन्स, अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी, न्यूट्रिशन अँड मालन्यूट्रिशन. आता फिजिओलॉजी वगैरे बायोलॉजी मध्ये पण आहे, पण बायोलॉजी मध्ये आपल्याला थोडी एक्स्ट्रा लेवल विचारली जाते. पण नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी विचारल्या जातात. सो नर्सिंग ऍप्टिट्यूड याच्यामध्ये काय असतं, तर बायोलॉजीचं बेसिक असतं, जनरल नॉलेज कव्हर केलं जातं. म्हणजे तुमचं जे सिच्युएशनल क्वेश्चन्स विचारले जातात, तुमचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत नर्सिंग रिलेटेड, बायोलॉजी रिलेटेड, तर त्या इथे क्लिअर केल्या जातात. म्हणजे तुमचं बेस चेक केला जातो. आता मित्रांनो,
तुम्हाला वाटेल की आम्हाला 80% नाही तर जास्त मार्क घ्यायचे, टॉप कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय. जसं की पुण्याचं कॉलेज आहे, मुंबईचं कॉलेज आहे, नागपूर कॉलेज आहे. असे बरेचसे टॉप कॉलेज आहेत आणि त्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला आपली बॅच जॉईन करावी लागेल, जी 2 तारखेपासून सुरू झाली. आता मित्रांनो, तुम्हाला जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त ₹5,000 आणि एक ऑफर आहे आपल्याकडे. तर त्या ऑफरमध्ये तुम्ही जर हे 5ही कोर्स बाय केले तर त्याची प्राइस असेल फक्त ₹10,000. म्हणजे तुम्हाला सिंगल कोर्स हा 2,000ला पडेल. आता मित्रांनो, कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून देखील आपला कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. आता कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या सब्जेक्ट वरती पाहिजे, तुम्हाला कोणत्या प्रकारचे डाऊट असेल ते देखील मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्यावरती व्हिडिओ अपलोड करू शकेल. ओके, आता आपलं लेक्चर इथे सेंड करूयात. थँक्यू, नाईस डे, बाय.